जय श्रीकृष्ण दोस्त. आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या 14 ते 18 श्लोकांचा मूळ श्लोकाने त्यांचा मराठीमध्ये सविस्तर अर्थ पाहणार आहोत. पहिला श्लोक 14. ततः श्वेते हर हे युक्ते महती शनने स्थितो माधवः पांडवाश्चैव दिव्यो शंखो प्रदमुतः. तथा श्वेते हर युक्ते. चित्ररथ नावाच्या गंधर्वाने अर्जुनाला दिव्यचे 100 घोडे दिले होते आणि या घोड्यांचे वैशिष्ट्य असे होते की त्यापैकी युद्धामध्ये कितीही घोडे मारले गेले तरी त्यांची संख्या 100च राहत होती, ती कमी होत नव्हती. हे घोडे पृथ्वी, स्वर्ग इत्यादी सर्व ठिकाणी जाऊ शकत होते आणि या 100 घोड्यापैकी सुंदर आणि चांगले शिकून तयार केलेले पांढरे शुभ्र असे 4 घोडे अर्जुनाच्या रथाला झुंपलेले होते. महती शंदने स्थितो. यज्ञामध्ये आहुती म्हणून दिलेल्या तुपाचे भक्षण केल्याने अग्नीला अजीर्ण झाले होते, म्हणून अग्निदेव खांडवनातील विशेष महत्त्वाच्या वनस्पती खाऊन आपले अजीर्ण नष्ट करू पाहत होते. परंतु खांडव वनाचे रक्षण देव करीत असल्यामुळे अग्निदेवांना आपली इच्छा पूर्ण करता येईना. ते जेव्हा जेव्हा खांडवन जाळण्याचा प्रयत्न करीत असत तेव्हा तिथे इंद्र जलवर्षा करून अग्नी विझून टाकत असत. अर्जुनाच्या मदतीने अग्नीने ते खांडवन पूर्णपणे जाळून टाकून आपले अजीर्ण नष्ट केले होते आणि प्रसन्न होऊन अर्जुनाला एक विशाल रथ दिला होता. 9 बैलगाड्या भरतील इतकी शस्त्रास्त्रे त्या रथात नेहमी पडून असत. हा रथ सोन्याने मळवलेला असून अत्यंत तेजपुंज होता. त्याची चाके अत्यंत मजबूत आणि विशाल होती. त्यावरील ध्वज विजेप्रमाणे चमकत असे आणि तो 1 योजन म्हणजे 4 कोसपर्यंत फडकत असे. ध्वज इतका उंच असूनही त्याचे वजन नव्हते. तो कधीही कोठे वृक्षाला अडकत नसे. या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान झाले होते. स्थितौ म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की त्या सुंदर आणि तेजपुंज रथावर साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आवडते भक्त शिरोमणी अर्जुन विराजमान झाल्यामुळे त्या रथाची शोभा आणि तेज वाढले होते. माधवाः पांडवाश्चैव. मा हे लक्ष्मीचे नाव आणि धव या शब्दाचा अर्थ पती असा होतो, म्हणून माधव नाव लक्ष्मीपतीचे आहे. येथे पांडव हे नाव अर्जुनाचे आहे, कारण अर्जुन सर्व पांडवांमध्ये मुख्य आहेत. पांडवांना धनंजया. अर्जुन नर चे व श्रीकृष्ण नारायणाचे अवतार. नराचे व श्रीकृष्ण नारायणाचे अवतार होते. महाभारताच्या प्रत्येक पर्वाच्या आरंभी नराला आणि नारायणाला नमस्कार केला जातो. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं. या दृष्टीने पांडव सैन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे मुख्य होते. संजयानेही गीतेच्या शेवटी म्हटले आहे की ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि गांडीव धनुष्य धारण केलेले अर्जुन असतील त्या ठिकाणीच लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य, अविचल नीती राहतील.
दिवो शंखो प्रदब्धः. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या हातात जे शंख होते ते तेजपुंज आणि अलौकिक होते. ते शंख त्यांनी खूप जोरात वाजवले. या ठिकाणी अशी शंका येऊ शकते की कौरव पक्षामध्ये मुख्य सेनापती पितामह भीष्म आहेत, म्हणून त्यांनी सर्वात प्रथम शंख वाजवणे योग्यच आहे. परंतु पांडव सैन्यात प्रमुख सेनापती धृष्टद्युम्न असतानाच सारथी झालेले भगवान श्रीकृष्णांनी सर्वात प्रथम शंख का वाजवला? याचे समाधान असे आहे की भगवान सारथी असोत की महारथी असोत, त्यांची मुख्यता कधीही नाहीशी होऊ शकत नाही. ते कोणत्याही पदावर का असेनात सर्व काळ सर्वांहून श्रेष्ठच असतात, कारण ते अच्युत आहेत, कधी च्युत होत नाहीत. पांडव सैन्यात भगवान श्रीकृष्णच प्रमुख होते आणि तेच सर्वांचे संचलन करीत होते. तेव्हा हे बाल्यावस्थेत होते, त्यावेळी नंद आणि उपनंद इत्यादी लोक त्यांचे म्हणणे स्वीकार करीत असत. म्हणून तर त्यांनी बालक श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार परंपरागत सुरू असलेली इंद्रपूजा सोडून गोवर्धन पर्वताची पूजा करणे सुरू केले. तात्पर्य आहे की भगवान कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही पदावर आणि कोठेही असले तरी त्या ठिकाणी तेच प्रमुख असतात. म्हणूनच पांडव सैन्यामध्ये भगवंतांनी सर्वात प्रथम शंख वाजवला. जो स्वतः कनिष्ठ असतो तोच श्रेष्ठ स्थानावर नियुक्त झाल्यास श्रेष्ठ समजला जातो. म्हणून जो उच्च स्थानावर अधिष्ठित असल्याकारणाने स्वतःला श्रेष्ठ समजतो, तो स्वतः वास्तविक कनिष्ठ असतो. परंतु जो स्वतः श्रेष्ठ असतो तो ज्या ठिकाणी असेल ते स्थान त्या व्यक्तीमुळे श्रेष्ठ समजले जाते. अशी या ठिकाणी भगवंत सारथी बनले आहेत, तर त्यामुळे सारथी हे स्थानही श्रेष्ठ झाले. श्लोक 15. पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौड्रं दद्मो महाशंखा भीमकर्मा वृकोदरा. पांचजन्य ऋषिकेशो, सर्वांचे अंतर्यामी अर्थात सर्वांचे अंतःकरण जपणारे